आज मी दूध वांगं करणार आहे. तर दूध वांग्याची रेसिपी बघा, कसं दिसते पण बघा दूध वांगं. आता ते शेंगदाणं भाजून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. शेंगदाणं, आलं, खोबरं आणि हे लसणाची पात आणि लसूण आणि जिरं मिक्सर लावून घ्यायचं. तेल गरम करायला ठेवले, कांदा भाजून घ्यायचा. सकाळी सकाळी डबा असल्यामुळे जरा फास्ट काम चालू आहे. आज टॅमॅटो टाकला आहे मी भाजण्यासाठी. इथं मगाशी केलेला मसाला बारीक केलेला मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटूस का भाजायचं मसाला. हा वांगं चिरून मीठ घालून ठेवले, म्हणजे किती पण ठेवलं तरी काळं पडत नाही वांगं. इथं मसाला भाजला आहे. आता याच्यामध्ये हळद आणि आपल्याला जसं तिखट पाहिजे त्यानुसार चटणी घालायची आणि हलवून घेऊन झाकण ठेवायचं. हे बघा कसं तेल सुटले मसाल्याला. आता याच्यामध्ये दूध घालून घेऊया. थोडंच घालायचं दूध पहिला, एकदम नाही घालायचं. आणि त्याच्यामध्ये शिजवून घेऊया. मी घरी केलेला खडा मसाला पण यात वापरणार आहे. आता याच्यामध्ये मी घरी केलेला खडा मसाला घालणार आहे. खडा मसाला घालून थोडं हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकत ठेवायचं. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये पण थोडं दूध घातल्यानंतर शिजलं पाहिजे. बघ कट कसा आला याला. आता याच्यामध्ये दूध घालायचं. आपल्याला जेवढं पातळ किंवा आदान पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला दूध घालावं लागणार आहे. आता मी आज जरा दाटसरच काढणार आहे. लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही, डब्याला द्यायचं आहे मला. आता याच्यामध्ये आपण वांगं टाकून घेऊया. वांग्याला खालवर करून घ्यायचं. एकसारखं सगळं लागलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. आता त्याच्यामध्ये आणि थोडं दूध घालायचं आणि आता खालवर करून घेऊया आणि झाकून ठेवूया. कोथिंबीर थोडी टाकायची याच्यावर. चवीनुसार मीठ. आता कोथिंबीर टाकायची. आता झाकून ठेवा शिजायसाठी. इथं बघा वांगं कसं शिजत आले. गिरवी पण कशी दिसते बघा त्याची. वांगं शिजलेलं आहे. जास्त पण गिर नाही करायचं वांगं. हे बघा कसं दिसते. आता इथं मी डब्बा भरवले. मुलगा 9ला जातो आहे, त्याच्यामुळे डब्याची पण गडबड आहे. मी धपाटे पण केला तर सकाळी. धपाटे आणि वांग्याची भाजी म्हणजे दूध वांगं. चला तर मग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.